उपस्थित झाल्यात त्यांचंही स्वागत सन्मान केलं जाईल आयोजकाच्या वतीनं. चला मॅच लावते सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल अगदी टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. मिड ऑन मधून शतरक्षक येतो अगदी वेगाने. एक धाव कंप्लीट केले गेले. एकेरीच्या मतीनं श्री गणेशा होतोय दातिवरे या टीमचा. मॅच क्रमांक 3 आजच्या रजनीमधले तिसरी मॅच आपण पाहत आहेत या दोन संघामध्ये. डीसीसी डोंगरी सफाळ टीम आणि त्याच्या विपक्ष आपण पाहत आहेत अगदी दातिवरे टीम. पहिल्या बॉलवर सिंगल अंकित केले गेले. भाग्यजी पाटील आमच्या समोर जॉईन होत आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. पहिल्या बॉलवर एक धाव अंकित केली गेले. स्कोर कार्ड आपण पाहिला तर एक धाव पहिल्या बॉलच्या अगदी समाप्त अखेर. आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. 6 सीटर चॅनल आपण पाहता हलकी हाताने अगदी खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट केली जाते. एकेरीच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 2 या अंकावर. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल इथून परिपूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही आक्रमक फलंदाज पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल इथून कंप्लीट केल्या गेल्यात. धाव फलका दाबात 2. बिनबाद चांगली सुरुवात पाहायला मिळाली. रोहनचा पुढचा बॉल. धाव फलका दाबात 2. प्रथम बॅटिंग करताना दातिवरे टीम. पुन्हा एकदा पावलांचा वापर केला होता. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगल्या लाईन लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी रिप्ले आपण पाहू शकतात. चांगला बॉल अगदी डिलिव्हर केला गेलाय. या बॉलवर अगदी फिरक पाहायला मिळालाय आणि चेंडू अगदी निर्धावच्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचलाय 2 अंकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईड अगदी पुल केला गेलाय. चेंडू सरळ चाललाय. पंचांचा सिग्नल. फ्लॅट षटकार पाहायला मिळालाय. आहे तो या इनिंग मधला पहिला षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. अगदी टायटल सॉन्ग या स्पर्धेत आपण पाहत आहेत. धावफलक जाऊन पोहोचला अगदी 8 या अंकावर. पुढील बॉल पुन्हा एकदा पावलांचा वापर. अगदी सरळ बॅटचा वापर केलाय. तिथे आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागताकरिता पंचांचं सिग्नल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6. थँक्यू डीजे. निलेशजी गरज साहेबांचा शुभ आगमन. त्यांचंही हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड धावात आपण पाहत आहेत अगदी 14 या अंकावर. बॅक टू बॅक 2 षटकार अगदी परिपूर्ण केल्या गेल्या. शेवटचा बॉल असेल. अंतिम बॉल. षटक क्रमांक पहिलं सध्या मार्गस्थ आहे. यावेळेस अगदी एक वेगळा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉलने समाप्ती झाली पहिल्या षटकाची. अगदी समाप्त अखेर दातिवरे टीम आपण पाहत आहेत 14 धावा बिनबाद. थँक्यू डीजे. अगदी सुंदर आयोजन नियोजन. नेत्र दीपक. फ्लड लाईन मधली स्पर्धा आपण पाहत आहेत. रात्रकालीन स्पर्धा अगदी नेत्र दीपक आयोजन. राहुल कनोजिया गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक अगदी 2 हाताळण्यासाठी सज्ज झाल्या. पहिल्या षटकामध्ये अगदी 14 धावा खर्च केल्या. 2 सिंगल 2 डॉट 2 षटकार. पहिल्या मॅचची कहाणी अगदी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. राहुल आला गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी एका बाजूने रितेश आपण पाहत आहेत लेफ्ट हँड फलंदाज. एक युवा
अष्टपैलू खेळाडू आपण पाहतायत रितेश. पहिला बॉल अगदी समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न तिथे लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक आहे थोडंसं फंबल झाला सिंगल मिळेल आणि सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर 17 धाबा धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये अगदी धाबांची लयलूट पाहायला मिळाली 16 धाबा अंकित केला गेला बिनबाद. 15 धाबा माफ करा पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या तदनंतर या चेंडूवर सिंगल 15 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात एकंदरीत आपण पाहतायत. पुढचा बॉल राहुल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फोर्स केला गेला तिथे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 1 मनीषला परतावा लागेल 15 या धावसंख्येवर पहिला गडी गारत कॉन. मनीषला परतावं लागले 5 बॉल मध्ये त्याने अगदी 13 धाबांचं झंझावत पाहायला मिळालं होतं. 6 बॉल मध्ये 13 धाबा. नव्याने फलंदाज बनायच्या आतमध्ये येतोय कौशिक. धावफलका दाबात अगदी आपण पाहतायत 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. दातिवरे टीम प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतायत. डीसीसी डोंगरी टीम आपण पाहतायत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टॉस जिंकला होता. धावफलका दाबात 15 षटक क्रमांक 2 चा खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. पहिल्या बॉलवर सिंगल तदनंतर दुसऱ्या बॉलवर अगदी विकेट्स पाहायला मिळालंय. पुढचा बॉल शफल झाला होता यावेळेस अगदी गोलंदाजाने ट्रॅकल केला गेलाय. डॉट बॉल येतोय अगदी चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी राहुल करतोय. हात खुलण्याची संधी देत नाहीये. पहिला बॉल सिंगल दुसऱ्या बॉलवर विकेट पुन्हा एकदा तिसरा बॉल अगदी डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. कौशिकला संधी मिळालंय या संधीचं सोनं करावं लागेल कारण वन डाऊनच्या स्वरूपात आज त्याला बढती मिळालंय. या बढतीचा फायदा घेईल का कौशिक. धावफलका दाबात 15 धाबा धावफलकावर षटक क्रमांक 2. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव मिळेल आणि एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 16 या अंकावर. 16 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये एक गडी गारद झालाय. मनीषने चांगली सुरुवात करून दिली होती परंतु राहुलने विकेट्स प्राप्त केले गेले. धावफलका दाबात 16 धाबा एक गडी गारद. दोन रितेश बरी जबाबदारी असेल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत पाहायला मिळाली होती. सफल झाला होता अगदी चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतोय. राहुलचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थाने अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. पहिलं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं तदनंतर षटक क्रमांक 2 अगदी थांबवण्याचं काम केलंय या गोलंदाजानं. 5 बॉल मध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या गेल्यात. एक विकेट्स परिपूर्ण केला गेला. शेवटचा बॉल स्वतःला स्विच केलं होतं परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. एंड ऑफ द सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या आणि एक विकेट्स परिपूर्ण केलाय. 2 षटकाची समाप्ती. धावफलका धाबा 16 धाबा एक गडी गारद. गोलंदाजी मार्कवर अर्थातच सिद्धू नावाने जास्त पसंती मिळालाय. षटक क्रमांक अगदी 3 हाताळण्यासाठी सज्ज होतोय. धावफलका धाबा 16 धाबा एक गडी गारद. प्रथम बॅटिंग करताना दातिवरे टीम आपण पाहतायत.
गोलंदाज सज्ज होते गोल मार्कवर सिद्धार्थ पवार. षटक क्रमांक अगदी 3 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धावफलका धाबा 16 धाबा, एक गडी बाद. पहिला बॉल अगदी इनफिल्डच्या वरून करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिथे क्षेत्ररक्षक वनबाउन्सने चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धाब्यासाठी वळल्यात आणि 2 धाबा अगदी वेगाने परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग चांगलं बिटवीन पाहायला मिळालंय. कुमारी आर्या प्रशांत कदम यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. पुढचा बॉल वेगवान अगदी चेंडू पाहायला मिळालाय. सिद्धार्थ पवार पहिल्या बॉलवर 2 धाबा अंकित केल्या गेल्या. तदनंतर दुसरा बॉल निर्धावच्या स्वरूपात ते वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. कौशिकला थोडंसं बेट केलं गेलंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 अंकावर. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव अंकित केली जाईल. थोडंसं फंबल झालाय आणि एकेरीने समाधान व्यक्त करतात ते दोन्ही फलंदाज. धावफलक जाऊन पोहोचला 19 या अंकावर. एकोणीस धाबा धावफलकावर. षटक क्रमांक 3 चा खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. आतापर्यंत 11 मिनिटं घेतली गेल्यात. षटक क्रमांक 30 सध्या मार्गस्थ आहे. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक समाप्त करायचे आहेत. सध्या धावफलका दाबात 19, एक गडी गारद. सिद्धार्थ पवार षटक क्रमांक 3 हाताळतोय. 3 बॉल मध्ये 3 धाबा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. पुढील बॉल रितेशला थोडस शांत ठेवण्याचं काम केलंय. रितेशने 4 बॉल मध्ये 2 धाबांचं योगदान पाहायला मिळालंय. तर दुसऱ्या बाजूने कौशिक आपण पाहतायत. 5 बॉल मध्ये 4 कौशिक आणि 4 बॉल मध्ये 2 धाबा रितेश. पुढचा बॉल ऑन साईडला बिरकावून देण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्स करत मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तुन खरा फेकी दुसऱ्या धाब्यासाठी तीन फलंदाजाला परतावा लागेल. एकच धाव कंप्लीट असेल. कौशिकला मात्र परतावा लागतंय. 20 या धावसंख्येत दुसरा धक्का गारद होतोय. गॉन. डझेबदन त्यांच्या माध्यमातून संदेश राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि धावफलका दाबात 20. संदेश राऊत कडे क्षमता आहे. अगदी संघ अडचणी असतो तेव्हा तेव्हा धावून येतो हा संदेश. पण दुसऱ्या बाजूने रितेश थोडासा स्ट्रगल करतोय. 5 बॉल मध्ये त्याच्या नावावर 3 धाबा पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 3 चा खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. स्कोर कार्ड दाबात 20, 2 गडी गारद. पुढचा बॉल यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये कुठल्याही प्रकारची चुकी झाली नाहीये. विकेट क्रमांक 3 रितेशलाही परतावं लागतंय. 20 या धावसंख्येत तिसरा धक्का गारद. गॉन. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजनपाडा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. धावफलका दाबात 20, 3 गडी गारद झाल्यात. नव्याने फलंदाज हार्दिक अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक अगदी 30 मार्गस्थ आहे. पुढचा बॉल सिद्धार्थने चांगली गोलंदाजी केलंय.
इलपिटच्या वरून करण्याचा प्रयत्न तिथे एक्स्ट्रा कबड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात पण पावसाने क्षेत्ररक्षण होते फेकी करताय दुसऱ्या धाब्यासाठी बळाला तरी डेंजर झोन कडे होते इथून बॉल गॅदर करू शकले नाहीये जितू दादा तिथे होते आणि 2 धाबा कंप्लीट झाल्यात स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचले अगदी 22 रन 30 षटकाची समाप्ती 22 धाबा 3 गडी गारत आर्या प्रशांत कदम राजनपाडा यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजनपाडा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाच्या मध्ये त्यांचंही मनपूर्वक आभार असेल अजूनही तुमच्याकडे 4 मिनिटं आणि 20 सेकंद आहेत 6 चेंडू हाताळण्यासाठी लक्ष ठेवा आणि त्या एक क्षेत्ररक्षक तटी या सर्कलच्या आतमध्ये बोलावला जाईल षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल पहिल्या षटकामध्ये अगदी 14 आल्या होत्या पण मागच्या 2 षटकामध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली राहुलचं ते षटक फक्त 2 धाबा खर्च केल्या 1 विकेट गारद केला सिद्धार्थ पवारने चांगली गोलंदाजी केली 6 धाबा खर्च करताना अगदी 1 विकेट गारद केला गेलाय पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय इथून संदेश राऊतला चांगली बॅटिंग करावी लागेल आणि हार्दिकलाही चांगली बॅटिंग करावी लागेल कारण येणारे अजूनही 12 बॉल आहेत सध्या धावफलका दाबात 22 षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात राहुल कणोंच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय चांगला बॉल अगदी पाहायला मिळालाय मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय एक धाव अंकित केली जाईल एकेरीच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पडला 23 तेबीसी अंकावर सध्या संघर्ष करतोय टीम दातीवरे संघ आपण पाहत आहेत सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली होती 2 षटकार अगदी पाहायला मिळाले ते मनीषच्या बॅटमधनं तंत्र दुसऱ्या षटकामध्ये त्याची विकेट्स प्राप्त केली आणि धावसंख्येचा आलेख अगदी धीम्या गतीने पाहायला मिळाला चांगल्या लाईन त्यात लाईनने गोलंदाजी करतोय राहुलचं कौतुक करावं लागेल अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालंय या दुसऱ्या स्पेल मध्येही चांगली गोलंदाजी तो करतोय हात खोलण्याची संधी देत नाहीये 23 धावा इथून फटके बनवावे लागतील आता दातीवरे टीमला धाव फलक जाऊन पोहोचला 23 तेबीसी अंकावर पुन्हा एकदा यावेळेस विकेट क्रमांक 4 चौथा धक्का गारद होतोय हार्दिकलाही परतावं लागलंय 23 या धावसंख्येवर चौथा गडी गारद गॉन जी पाहायला मिळाला निशांत अगदी नव्याने फलंदाज येतोय येणारे उर्वरित 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे 3 बॉल तुम्हाला अगदी 2 मिनिटात तुम्हाला हाताळायचे आहेत लक्षात ठेवा डीसीसी डोंगरी टीम अजूनही तुमच्याकडे 1.5 मिनिटं आहेत 2 मिनिटं आहेत त्यामध्ये तुम्हाला 3 बॉल डिलिव्हर करायचे आहेत येणारे अजूनही 9 बॉल सन्माननीय प्रशांतजी कदम सरांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण येऊन विराजमान व्हायचं आहे आपलं हे हार्दिक स्वागत या क्रीडानगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य अगदी प्राप्त झालंय वाईडिश लॉंगर मधून क्षेत्ररक्षक येतोय एक धाव मिळेल सिंगल नेतून स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 24 या अंकावर 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड राहुलने काही जबरदस्त गोलंदाजी केले हात खोलण्याची संधी दिली नाहीये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय 4 बॉलची समाप्ती षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये 24 धावा धावफलकावर 4 गडी गारद झाल्यात इथून 40 पर्यंत पोहोचावं लागेल 40 पोहोचतायत तर एक फायटिंग स्कोर असेल कारण कालच्या दिवसामध्ये 40 धावा डिफेंड झाल्या होत्या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय एक धाव मिळेल चांगली फेकी पाहायला मिळाली सिंगल नेतून स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत 25 धावा धावफलकावर आता शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू षटक क्रमांक 4
सुरुवात धमाकेदार झाली होती. 14 धावा पहिल्या षटकाच्या अगदी समाप्त केली. तदनंतर राहुलचं ते षटक 2 धावा. तिसऱ्या षटकामध्ये सिद्धार्थने चांगली गोलंदाजी केली, 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा राहुल आला आणि राहुल ही चांगली गोलंदाजी ह्या स्पेलमध्येही करतोय. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. उलटॉस बॉल होता, स्लोवर वनचा चेंडू होता. यावेळेस एक धाव अंकित केली जाते. एकेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय. 4 षटकाची समाप्ती, 26 धावा, 4 गडी बाद. येणारे 6 बॉल आहेत. या एक छोटीशी धून. अगदी दाखवला जातोय आमच्या मुख्य स्क्रीनवर. आपण पाहतायत निलेशजी गरज साहेब, बाळूमामा आपण पाहतायत, हेमंतजी पाटील साहेब, त्यांची संपूर्ण टीम, नवनाथजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. शेवटचं अंतिम षटक. ओम आलाय गोलंदाज मार्कवर. इथून प्रहार करावा लागतील दाती उलट टीमला. या बॅस निशांतच्या बॅटमध्ये एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. डिस्टन्स क्लिअर होत आहे. आउट ऑफ द पार्क. जय महाराष्ट्र चषक षटकार 6. ला 32 रन 32 या अंकावर. 32 32 धावा धाव फलकावर. 40 प्लस होत आहेत. एक फायटिंग स्कोर असेल, कारण फ्लड लाईट मध्ये 40 धावा डिफेंड करणंही खूप कठीण जात आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. धाव फलक जवळ पडलाय 32. 32 रन. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची एज, इथून विकेट किपरने कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये. 5वा धक्का लागलाय. 32 या धावसंख्येवर गॉन. मुकेशजी भोई साहेबांचं शुभ आगमन होत आहे. संजू घरत साहेबांचं शुभ आगमन, त्यांचंही हार्दिक स्वागत. पंढरी राऊत 40 प्लसचे खेळाडू आपण पाहतायत. अगदी चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. पॅडी बॅटने करण्याचा प्रयत्न, एकदा मैल आणि एकेरीने स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय. 33. नेक्स्ट मॅच अगदी शिवशक्ती उसरणे टीम आणि त्याच्या विपक्ष साई स्पोर्ट सरावली. दोन्ही टीम अगदी सज्ज राहायचं आहे. पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर टॉस साठी आपण या विनंती असेल. धावफलक 1 ने पुढे गेलाय. 33 या अंकावर. येणारे अजूनही 3 बॉल. संदेश राऊत. संदेशची बॅट अजून बोलली नाहीये. 2 धावा अगदी पाहायला मिळेल. सिंगल सिंगल. येणारे 3 बॉल. 33 धावा धावफलकावर. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय राहुलच्या माध्यमातून. विकेट क्रमांक अगदी 6. 33 या धावसंख्येवर गॉन. मुकेशजी भोईर साहेब उपस्थित झाल्यात. मी विनंती करेन निलेशजी गरज साहेबांना, मुकेशजी भोईर साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत मुकेशजी भोईर साहेब आज आवर्जून उपस्थित झाल्यात. मायाची शॉल आपण पाहतायत. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण
आपण पाहतायत सन्मान्य विष्णू अर्जुन भोईर साहेब उपस्थित झाले, त्यांचंही हार्दिक स्वागत. नव्याने फलंदाज आयुष, त्यानंतर संजयजी घरत, त्यांचंही स्वागत सन्मान केला जाईल. राजू पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण संजूजी घरत यांचं स्वागत सन्मान करणार आहोत. डॉट बॉल आलाय, किती बॉल आहे आता? शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू धावफलका दाबा 33. इथून जरी 2 डाबा येतात 35-36चं टार्गेट होऊ शकतंय. सध्या 33 धावा धावफलकावर. अंतिम बॉल. यावेळेस इनफिल्डच्या वरून कडक स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू सरळ चालला अगदी सीमा रेषा पार चौकारांकरिता. 5 षटकाची समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना दातीवरे टीम 37 धावा धावफलकावर 38 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. सन्माननीय संजयजी घरत साहेबांचं स्वागत सन्मान आपण करणार आहोत. राजू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतायत हा सन्मान. स्वागत सन्मान केला जातोय. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. शिवशक्ती उसरडे टीम आणि साई स्पोर्ट्स सरवडे टीम. आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत आपण पाहतात सन्मान्य विष्णू अर्जुन भोईर साहेब. अगदी पिच करण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य त्यांचा लाभलाय. विनंती करेन आपण पुढे या, आपले स्वागत सन्मान केलं जाईल. साहिल भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण विष्णू अर्जुन भोईर सरांचा स्वागत सन्मान करणार आहोत. पिच बनवण्यासाठी मोलाचं सहकार्य आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून. अगदी त्यांचा स्वागत सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. चला बोथ कॅप्टन टॉससाठी या. शिवशक्ती उसरणे टीम आणि त्याच्या विपक्ष साई स्पोर्ट्स सरावले टीम. अडतीस धावांचं लक्ष असेल. त्या धावा चेस केल्या जातील का की धावा डिफेन्स केल्या जातील? आपल्यासोबत हार्दिकजी किणी जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. टॉससाठी या. दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो आपण टॉससाठी. चला साई स्पोर्ट्स सरावली टीमचे कॅप्टन टॉससाठी या. हॅलो, चला ऋषिकेशजी भोईर आपण मुख्य व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. चला दोन्ही टीमला शेवटचा कॉल असेल. शिवशक्ती उसरणे टीम उपस्थित आहे. गौरव आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने साई स्पोर्ट्स सरावीचं कॅप्टन आपण टॉससाठी या.
चला साई स्पोर्ट्स सरावली टीमचे कॅप्टन टॉस रिया. आज खऱ्या अर्थानं जय महाराष्ट्र संघाने फक्त स्पर्धा आयोजित केलेली नाहीये, तर मराठ्यांचा इतिहास जागा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या संघाने केलाय. आदरणीय सन्माननीय सचिनदादा पाटील 3030 आपणा सर्वांचे प्रेरणास्थान त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. आपले मनापासून आभार सचिनदादा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून आणि त्याचबरोबर आपल्या गावच्या अभिमानासाठी एक संघ पुढे आला, जय महाराष्ट्र चिखलपाडा. आणि आज या संघानं खऱ्या अर्थानं आपल्या गावासाठी एक स्पर्धा आयोजित केली आणि त्यामध्ये जे ग्रामस्थ वरिष्ठ मंडळी आपल्याला पाहायला मिळते, त्यांनी देखील मोठा सहभाग दाखवला आणि त्यांनी देखील महत्त्वाचं योगदान दिलं, सहकार्य केलं या मैदानासाठी, या स्पर्धेसाठी. आणि त्यानंतर ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी करावा लागणार आहे श्रीकांत भोईर सर, त्याचबरोबर व्यंकोश म्हात्रे सर यांच्या विचारातून एक प्रेरणा घेऊन या स्पर्धेला यशस्वी बनवण्याचं काम आमच्या आयोजकांनी केलं. आणि त्यामध्ये चिखलपाडा गावचे जे ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर वरिष्ठ मंडळी त्यांनी देखील खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली, त्याबद्दल आपले देखील मनापासून आभार. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 38 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. पहिलं षटक हाताळणीकरिता टीमचा कॅप्टन मिस्टर भाविक बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल त्या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर डिलिव्हर केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय सुरुवात एक्स्ट्राने झाले. 2 बॅटर मैदानावरती दाखल झालेत, जितू आणि त्याच्या सोबतीनं आपण स्वप्नील यांना आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज गेले कित्येक वर्ष या क्रिकेटवरती रुजू आहेत आणि या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी अनेक वर्ष त्यांनी सेवा केल्या. अर्थातच जितू आणि स्वप्नील अर्थातच मामा यांना आपण पाहतोय ओपनिंग पेअरच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती एक वेगवान गोलंदाजी मार्कवरती आणि मागच्या 2 बॉलवरती वेग भरपूर होता. 1 रन मिळेल का तर नाही. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी जरा धावा झाल्यात फलकावरती 1. हॅलो, चला उसळणी टीमचं कॅप्टन या. सन्माननीय हेमंतजी पाटील सरांना विनंती असेल, आपला शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. हेमंतजी पाटील साहेब आपण या, आपला शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. चला गौरव आपण या, शिवशक्ती उसळणी टीमचं कॅप्टन. दोन बॉलचं केल्या ठिकाणी झाला आणि धावसंख्या फलकावरती 5. पुढचा बॉल या ओव्हर मधील हा देखील शॉट ऑफ लेन, त्याच्यावरती देखील पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती डिस्टन्स नाहीये. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये रितेशच्या माध्यमातून एक यशस्वी झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज जितू बॅक टू द डग आउट. चला टॉस केला जातोय. साई स्पोर्टचा कॉल जय केलाय, चिखलपाडा आलाय. टॉस जिंकलाय शिवशक्ती उसळणी. मान्यवरांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर विराजमान. टॉस जिंकलाय गौरव, काय निर्णय असेल? टॉस जिंकून मला तर वाटते पहिला आम्ही फलंदाजी स्वीकारतो आणि आयोजकांना धन्यवाद देईल की आमच्या टीमचा खेळाडूंचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. आमची 3रा सामना होता, पण आम्हाला 4था सामना खेळवल्याबद्दल जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचे आणि आयोजकाचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. कसं वाटतं आयोजन नियोजन ज्याप्रमाणे आपण पाहतोय रात्रकालीन स्पर्धा? आयोजन खूप चांगलं आहे. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. एखादा शिवशक्ती उसळणी संघाने टॉस जिंकलाय, प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हार्दिक चिखणी आपल्यासोबत जॉईन होतील.
धन्यवाद नितीन पाटील सर. नुकताच टॉस तरीकेने झाला आणि टॉस तरीकेने शिवशक्ती उसळणी संघाने जिंकला. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. एका बाजूला दातेवरी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय त्याच्या अगेन्स्ट डीसीसी डोंगरी. बॉलिंग ट्रॅक वरती टीमचा कॅप्टन, टीमचा सेनापती बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करतोय आणि मागील काही बॉल मध्ये त्याच्याकडून जेवढं होईल त्याने केलंय मैदानामध्ये. अजूनही प्रयत्न करावे लागणार आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. या ओव्हरमधील पुढचा बॉल जास्त वेगानं होता, वेगावरती स्वारून चांगला स्ट्रोक तरीके खेळला आणि बॉल चला पॉइंटला. शेवटच्या काही बॉल वरती रन्स बनवण्याचा प्रयत्न आहे आणि 5व्या बॉल वरती आलाय चौकार. परफेक्ट स्क्वेअर ड्राईव्ह तरीके पाहायला मिळाला. बॅटचा फेस ओपन केला, स्लॅश केला आणि त्यानंतर पॉइंटला एक दर्जेदार हा चौकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं आणि पहिल्या षटकामध्ये एक फ्लाइंग स्टार्ट झालंय, जी स्टार्ट हवी होती टीम डीसीसी डोंगरीला. आता हा देखील बॉल त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. डॉटबॉलचं समाप्ती तरीकेने होत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 10ला जर आपण पाहिलं तर एक विकेट आतापर्यंत गमावला गेलाय. मैदानामध्ये रोहन आणि स्वप्नीलची जोडी सध्या मैदानावरती आपण पाहतोय. जेतूच्या बॅटमधून एक चौकार आल्यानंतर त्याने देखील आपली विकेट बहाल केली होती. आता त्याची जागा सांभाळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये रोहनला पण पाहतोय. यानंतर आपण एक बिग फाईट पाहणार आहोत. एका बाजूला साई स्पोर्ट्स सरावली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत शिवशक्ती उसरणी. आणि तदनंतर आपल्या घरच्या मैदानावरती रुबाबानं त्या ठिकाणी राजेशाही रुबाब घेऊन उतरेल जय मार्शल चिखलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत हर हर महादेव एडवन. पुढच्या सामन्यामध्ये जे यंगस्टर्स चर्चेमध्ये आहेत, तेजस भोईर अर्थातच शकू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यशला पण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत, हर्षलला इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत, श्लोक इन ॲक्शन मध्ये असेल आणि तेज पाटील सबसे कातील तेज पाटील तो देखील इन ॲक्शन मध्ये असेल. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रितेश निजाईल आपण पाहतोय. मागील 2 वर्षांमध्ये सफाले क्रिकेट ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्या नावाची दखल घ्यायला लावलंय, तो बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. चान्स बनला होता, फिल्डर इंटरेस्टेड होते शॉर्ट पॉइंटला, परंतु इथे बॉल कॅरी झालेला नाहीये. पहिल्या बॉलवरती सिंगल आलं आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11 रन्स सध्या स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पेसला या ठिकाणी कंटिन्यू ठेवलंय. सेकंड ओव्हरमध्ये रितेश निजाईल आपण पाहतोय. अजूनही बॉलिंग ट्रॅकवरती यशचं येणं बाकी आहे, परंतु त्याला जर का बरोबर टायमावरती बॉलिंग ट्रॅकवरती आणलं तर त्याचा फायदा होईल. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह चांगला केला त्या ठिकाणी डीपला फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती. 12 धावा स्कोरकार्डवरती 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं लोएस्ट टोटल चेस झाली. हेमंत तो होता मॅच विनर. आता या मॅचमध्ये रन्स डिफेंड होतील की चेस होतील याकडे लक्ष वेधीत झालंय. रफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केला होतं आणि आता 1 रन इथे देखील मिळेल. प्रत्येक बॉलवरती रन येताना आपण पाहिले डॉट बॉल त्या ठिकाणी फेस केलेले नाही आहेत, कारण दोन्ही फलंदाजांना चांगलंच माहिती आहे लोएस्ट टोटल आहे. इथून जर का डॉट बॉल आले तर बॉलरचा कॉन्फिडन्स वाढेल, विकेट जाऊ शकतात त्या सिच्युएशनला. त्यामुळे सिंगल डबल चालू ठेवणं या सिच्युएशनला गरजेचं आहे आणि ते कंडिशन कशाही असोत, परंतु आपल्या नावाची छाप या मैदानावरती सोडायची आहे आणि त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत बॅटिंग चांगली राहील आहे. पुन्हा एकदा या बॉलवरती सिंगल मिळेल. मागच्या 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त सिंगल येत असताना आपण पाहिलं. धावा झाल्यात फलकावरती 14. आतापर्यंत 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड झाल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू आहे. दातेवळी टीम अटॅकिंग बॅटिंग युनिट त्यांचा होता, परंतु आज तो बॅटिंग युनिट या मैदानावरती फेल ठरला. डीसीसी डोंगरी टीमच्या बॉलिंग अटॅक समोर चांगला बॉल मैदानामध्ये टाकला होता, परंतु आता बॉल सरळ फाईन लेग क्लिअर करत असताना पाहायला मिळतोय आणि इथे नक्कीच 4 रन्स मिळतील या बॉलवरती. नशिबाचा चौकार त्या ठिकाणी आला. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधील. धावा झाल्यात फलकावरती 18 रन्स स्कोरकार्डवरती लागला गेल्यात. 19 बॉल आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज. ऋषिकेश भोईर आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. श्रीकांत भोईर सर देखील जॉईन झालेत या स्पर्धेसाठी. भरपूर मेहनत त्यांनी देखील आपल्या या स्पर्धेसाठी घेतलंय.
त्याचबरोबर राहुल जाधव सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी स्थान आपण व्हायचं आहे. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह त्या ठिकाणी केल्या 2 रन्सची मागणी आहे आणि त्या 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. आता रन बॉल इक्वेशन 18 बॉल 18ची गरज. आदरणीय सन्मान्य उत्तम वासुदेव भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतोय. वेलकम सर, आपलं स्वागत असेल. त्याचबरोबर राहुल जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सातत्यानं त्यांचा चिखलपाडा गावावरती प्रेम राहिलंय आणि आपलं देखील मनापासून आभार. या स्पर्धेला आपण वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली. उत्तम भोईर साहेब हे देखील उपस्थित आहेत आपल्या मुख्य मंचावरती, त्यांचं देखील स्वागत असेल. चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 18 धावांची गरज आहे. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज दाखल झाला मिस्टर पंढरी, आपलं ग्रेट लेजंड. आणि पहिल्याच बॉल वरती त्या लेजंडचं स्वागत या ठिकाणी स्वप्नीलने देखील आपली लेगसी दाखवून केलंय. दरम्यानला चौकार पहिल्याच बॉल वरती. इट्स अ 4 रन्स. चोवीस स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन दादा पाटील 3030 त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी 5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लभलं गेलंय. आणि बरोबर त्यांच्या कटआउटला अभिवादन करण्याकरिता हा स्ट्रोक आपण पाहिला, हा फटका पण पाहिला. धावसंख्या फलकावरती 24 पहिल्या बॉलचा केला आतापर्यंत झाला. 14ची गरज. शॉट ऑफ लेंथ बॉल पिकअप शॉट खेळायचा होता मिड विकेटला. बॉल त्या ठिकाणी निघून गेला. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25. दोन बॉल आतापर्यंत झाल्यात या ओव्हरमधील. पुढचा बॉल लॉफ्ट ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळायचा होता, परंतु मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला नाही. लॉंग ऑफला त्या ठिकाणी शतक येत आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती. VIP बॉक्स जो सेंटर ऑफ अट्रॅक्शन या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बरोबर जर का त्या VIP बॉक्स मध्ये बॉल पडतोय तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. मालवण ग्रुप ओनली एन्जॉय जिगरी यार तिथे आहेत आणि ते जिगरी यार यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आहे. आणि जर का जे कटआउट आपल्याला पाहायला मिळते त्याला 1 बाउन्स हिट होतोय तर 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. त्यामध्ये VIP मेंबर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर भोईर साहेब असतील, त्याचबरोबर दिवेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश म्हात्रे साहेब, त्याचबरोबर सागर भोईर सर, अंकुश भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. VIP मेंबर्स थोड्याच वेळात अजून काही VIP गेस्ट त्यामध्ये जॉईन होतील. बॉल बॅक ड्राईव्ह होता, फार वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा फिल्डर पुढे आलाय आणि इथे देखील 1च रन मिळेल. आता विजयासाठी समीकरणाचा जर विचार केला तर 13 बॉल 10ची गरज. आदरणीय संजीव बुधाजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. आपल्या मनापासून आभार. इनसाइड आउट चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक ऑफर केला आणि बॉल चालला पॉइंटला, ओव्हर दी पॉइंट. आणखीन एक चौकार मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतोय. स्वप्नीलची जी लेगसी आहे ते इथे पेश करण्याचा प्रयत्न करतायत आणि जे पॉवर प्ले टिपिकल स्ट्रोक खऱ्या अर्थानं पॉवर प्ले मध्ये जे खेळले जातात खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सध्या 3रं षटक प्रगती पथावरती आहे आणि तरी देखील ते स्ट्रोक अजूनही या ठिकाणी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलला आपण पाहतोय. पण पुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. श्रीकांत भोईर सरांना विनंती करतोय पण पुढे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल.
चला कॅमेरामॅन आयुष आपण मुख्य मंचावरती कॅमेरा त्या ठिकाणी फिरवायचा आहे. राहुल जाधव सरांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. सनातन सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय श्रीकांत भोईर सरांच्या शुभ हस्ते. चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅक वरती यश आलं आणि पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या देखणे वाढवून धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 33-33. विजयासाठी आता समीकरण आपण पाहिलं तर 5 धाव्यांचे येणाऱ्या 11 बॉल मध्ये 11 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. तदनंतर उत्तम भोईर सरांना विनंती असेल आपण पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतोय स्वप्नील भोईर सरांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सनातन सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. उत्तम भोईर सरांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती पार पाडला जातोय. कॅमेरामॅन आयुष्य आपण मुख्य मंचावरती त्या ठिकाणी कॅमेरा फिरवायचा आहे. स्वप्नील भोईर सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. 3 बॉलचा केला त्यापर्यंत झाला मैदानामध्ये आणि सलग 3 डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केले गेलेत आणि आता 3 डॉट बॉल आल्यानंतर विकेट येऊ शकला असता परंतु बॉल पर्यंत पोहोचणं ते पॉसिबल नव्हतं. एक रन मिळालेली या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झालाय आणि आता धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34. विजयासाठी 4 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती यश. कदाचित यशला जर थोडंसं लवकर आणलं असतं तर या मॅच मध्ये इम्पॅक्ट या ठिकाणी असू शकला असतं दातेवरी संघाचा, कारण यश एक मिस्ट्री बॉलर आहे. दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची क्षमता या बॉलरमध्ये. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग होती स्वप्नील यांना आपण पाहतोय का बॅटिंग केले स्वप्नीलने. कॅल्क्युलेशन स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. जो अनुभव आहे तो दाखवून दिलाय. आता 7 बॉल विजयासाठी 3 धाव्यांची गरज. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये, एका बाजूला साई स्पोर्ट्स सरावली आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती उसरणी. या 2 टीम मध्ये ती बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. पुढे देखील एक मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. जगदीश पाटील वॉर्कर लाईन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. लास्ट बॉल या ओव्हर मधील शेवटचा बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह. बॉल जातो लॉंग ऑफ मध्ये. शतशक कडे येत आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज. विजयासाठी 2 धाव्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मध्ये त्या ठिकाणी भाविकला आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये. भाविक दाखल झाले टीमचा कॅप्टन. आता इथे गेम चेंजिंग ओव्हरची गरज आहे. पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पहिल्या बॉल वरती बीट केले गेले. आता 5 बॉल आहेत आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 2 धाव्यांची आवश्यकता. 38 धावांचा पाठलाग करायचा होता तरी देखील जी फाईट मैदानामध्ये केलंय आणि एक मोठं चॅलेंज होतं टीम दातिवडे समोर आणि ते चॅलेंजला घेऊन एक्साइटेड होते मैदानामध्ये. बॉलर्सच्या पद्धतीनं बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. ते भलेही 5 बॉलमध्ये 2 रन्सची गरज असेल तरी देखील 38 धावा चेस करत असताना समोरच्या टीमला लिटरली या ठिकाणी संघर्ष करायला लावलाय. दुसरा बॉल या ओव्हर मधील आणखीन एक चांगला बॉल प्रचंड वेगाने टाकला होता. मागच्या दोन्ही बॉल वेगावरती त्या ठिकाणी चांगलं नियंत्रण आणि आता इथे विकेट झाली रनआउटच्या माध्यमातून. आता 4 बॉल विजयासाठी 2 धाव्यांची गरज.
मध्ये दाखवलं होतं सर, आपण पाहतोय मिस्टर सिद्धार्थ पवार. एबी ट्रॉफी 2023 ओपन टीम मधून चान्स मिळाला होता, संधी मिळाली होती आणि त्या संधीचा सोना केला होता. समोर शौर्य 11 अर्थातच उमर 11 ची टीम होती आणि सँडी यादव दिल्ली एक्सप्रेस एक अतिशय वेगवान गोलंदाज सँडी यादवच्या विरोधामध्ये मारलेले ते 2 षटकार सिद्धार्थ पवारने अजूनही डोळ्यासमोर येत आहेत आणि तो बॅटर सध्या मैदानावरती दाखल झालाय. विलास भोईर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल. विजयसाठी आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये एका धावीची गरज. भाविक बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि ते कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या 3 बॉल मध्ये सहजासहजी त्याने रन्स घेऊ दिलेल्या नाही आहेत. आता 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये एका धावीची गरज. जशवी आणि मोक्ष गणेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. आपलं मनापासून आभार गणेश दादा आणि त्याचबरोबर जशवी आणि मोक्ष, आपलं मनापासून आभार. मॅच विन त्या ठिकाणी होतं सर, आपण पाहतोय टीम डीसीसी डोंगरी आणि तो मॅच विनिंग स्ट्रोक सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. अभिनंदन डीसीसी डोंगरी अँड हार्ड लक दातिवरे. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच मिस्टर राहुल ठरला मॅन ऑफ द मॅच. फक्त 1 रन, 6 रन्स दिल्यात आणि 2 विकेट या ठिकाणी घेतल्यात राहुलने. त्यामुळे आपण राहुलला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत. स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण जातोय. मी विनंती करतो विलास भोईर सरांना, आपण पुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. निलेश आगर सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण